हॅलो फ्रेंड्स, नमस्ते. कसे आहेत सगळे? खूप दिवसानंतर, जवळपास वर्षभरानंतरच मी माझा व्लॉग शूट करत आहे. तर मी याला माझा फर्स्ट व्लॉगच म्हणणार आहे. आणि झालं असं की कन्सिस्टन्सी आपण एकदा तय करतो की आपण हे करायचं आहे, ते करायचं आहे, आणि नंतर ते करत नाही. कारण आपल्यातले खूप सारे लोक असे असतील की ठरवतात एकदा, पण करायला जायच्या वेळेस स्वतःचा जो आपला निर्णय असतो आपण त्याच्यावर ठामच राहत नाही. आणि माझ्यासोबतही असंच झालं आहे. घरच्या कामांमध्ये, लेकरांमध्ये, बाकी सर्वच गोष्टींमध्ये, पोरांच्या शाळा आहेत, सगळ्याच गोष्टी आहेत, आणि ते करता करता दिवस कसा जातो माझा मला कळत नाही. आणि नंतर मग असं वाटते पूर्ण दिवस गेले की आता आपण थकले आहोत, आता काय करायला नको, आता थोडं तरी आराम करावा. पण त्या टायमामध्ये पण मी आराम नाही करू शकत. माझा बाळ आहे अभिनंदन, 2 वर्षाचा. त्याच्या मागे माझा संपूर्ण दिवस चालला जातो. मग आता व्लॉग शूट करायला टाईम मिळत नाही. टाईम तसं कोणत्याच गोष्टीसाठी मिळत नाही, पण आपण टाईम काढतो आणि आपले बाकीचं रुटीन करतो. पण जोपर्यंत त्या गोष्टीची अत्यंत अशी गरज आपल्याला भासत नाही ना, आपण काहीच करत नाही. म्हणजे आपण विचार करतो एक अलग आणि करतो दुसरंच काहीतरी. डेली रुटीनमध्ये जोपर्यंत आपण त्याला म्हणजे जसं आपल्या जीवनामध्ये जेवण आणि स्वयंपाक करणं, लेकरांना सांभाळणं हे आपलं डेली रुटीन आहे, तसंच व्लॉगिंग डेली रुटीन झालं पाहिजे असं मला वाटत होतं. पण ते काही अजून माझ्याच्याने झालेलं नाही आहे. तर आज खूप दिवसानंतर अभिनंदनची तब्येत खराब असल्याने तो झोपला आहे, आणि म्हणून मला थोडा वेळ मिळाला. तर मी हा व्लॉग रात्री 10:30 वाजता शूट करत आहे. असं वाटलं की झोप येत नाही आहे, तर चला काहीतरी काम करावं, निदान चालू तरी करावं, कसं आपण करू शकतो हे बघावं, म्हणून मी हा व्लॉग शूट केला आहे. खूपदा प्रयत्न केला की शूट करावं, पण माझ्याच्याने ते आत्तापर्यंत झालेलं नाही आहे. तरी मनात काहीतरी असं चालू होतं की करायला पाहिजे, कसा तरी टाईम काढायला पाहिजे, सुरुवात तरी करायला पाहिजे. म्हणून मी आज हे स्वतः बसली आणि आपल्या मोबाईलला ठेवून विचार न करता सुरुवात केली आहे. आणि खूप बरं झालं की मी ते सुरुवात करायला घेतली आहे. कारण होतं असं की आपण विचार करतो आणि पुढचं पाऊल टाकतच नाही. त्याच्यामुळे जेव्हा आपण पुढचं पाऊल टाकत नाही ना, तर आपण 2 पावलं मागे येतो. असे 2 पावलं करता करता मी 1 वर्ष मागे आली आहे. या 1 वर्षात कदाचित मी माझ्या चॅनलला खूप समोर नेऊ शकली असती, पण मी ते केलं नाही. ही माझी चूक आहे, मला माहिती आहे. पण आजपासून जर मी व्लॉग सुरुवात केली आहे, तर मी ते आजपासूनच टाकणं चालू करायला पाहिजे. आजपासूनच त्याचं एडिटिंग चालू करायला पाहिजे, आणि मी ते करायला पाहिजे हे मला वाटायला लागलं आहे. तर हप्त्यात 2 किंवा 3 तरी व्लॉग मी टाकणारच, असं मी स्वतःला प्रॉमिस करते आणि तुम्हाला पण प्रॉमिस करते. जर माझा व्हिडिओ तुम्हाला छान वाटेल आणि असं वाटेल की बोलता येते हिला थोडंफार तरी, किंवा नवीन कमर्स आहेत त्यांना थोडंसं सपोर्ट करावं असं वाटत असेल म्हणजे नाही, तुम्ही करायला पाहिजे. कारण जेव्हा आम्ही नवीन लोकांना बघतो, त्यांना बघतो की त्यांनी सुरुवात केली आणि आपण अजूनही तिथे जाऊ, तर एक उत्साह निर्माण होतो की चला आपण हे सुरुवात करायला पाहिजे. पण मग आपल्याला कोण बघेल? अशा वेळेस जेव्हा मनात विचार येते की आपल्याला कोण बघेल, तर तेव्हा माणूस थोडं खचते. पण माहिती आहे की यूट्यूब आहे, आज ना उद्या कधी ना कधी कोणी ना बघणारच आहे. तर म्हणून मी सुरुवात केली आहे. बोलायला विषय आज काहीच नाही आहे, कारण आज माझी बस सुरुवात आहे. पण जेव्हा जेव्हा माझा व्लॉग येईल 2 दिवसाआड, 3 दिवसाआड, त्या व्लॉगमध्ये मी माझ्या घरची म्हणजे माझ्या लेकरांमुळे मला कशी घाई होते आणि त्यांना सांभाळून मी कसं माझं घर सांभाळते, बाकी सगळ्या गोष्टी माझ्या लाईफस्टाईलच्या, माझ्या डेली रुटीनच्या मी व्लॉगमध्ये दाखवणार आहे. छोट्या मोठ्या रेसिपीज जनरलच असतील, खूप काही स्पेशल नसतील, तरी पण मी स्वयंपाकात कसं मॅनेज करते, काय करते, मी सगळं माझ्या व्लॉगमध्ये तुम्हाला सांगणार आहे, दाखवणार आहे. तर तुम्ही सपोर्ट करत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, आवडल्यास लाईक करा आणि थोडीशी मदत करा, म्हणजे जेणेकरून हिंमत वाढेल. आणि हिमतीसाठी खरंच सबस्क्रायबरची खूप गरज असते आणि तुमच्या कमेंट्सची पण खूप गरज असते. तर प्लीज असा सपोर्ट राहू द्या.